नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत शुक्रवार 5 जूनचा 4 वाजेनंतरचा हवामान अंदाज. कुठे पाऊस आहे, कोणत्या भागामध्ये ढगाळ वातावरण आहे आणि कोणत्या भागामध्ये आपल्याला पाऊस जाणवणार आहे ते आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण बघूया की नाशिक, मुंबई, पुणे त्याचबरोबर अजून आपण या भागांमधील काही गोष्टी म्हणजे काही भाग आहेत त्यातील सुद्धा आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले अगोदर आपण बघूया नाशिक जिल्ह्यामधील पावसाचं वातावरण. कोणत्या कोणत्या भागामध्ये पाऊस आहे आणि कोणत्या नाही ते आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता नाशिक भागामध्ये जर बघितलं तर आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. कारण की पाऊस हा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर आपण आज बघू शकतो. तर हे बघा, त्र्यंबक या ठिकाणी सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. कारण की वातावरण एवढं जास्त नाहीये. त्याचबरोबर पेठकडे 2 mm पर्यंत पाऊस हा पडू शकतो. त्यामुळे नक्कीच नाशिक भागातील पेठ या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर दिंडोरी या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकतो की पाऊस पडणार आहे. चांदवड, सटाणा, नामपूर, पिंपळनेर, सापुतारा या ठिकाणी सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो. त्याचबरोबर निफाड या भागामध्ये सुद्धा 1.2 mm पर्यंत म्हणजे हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर निफाड तालुक्यातील आपण गावं बघणार आहोत. तर निफाड तालुक्यामध्ये कोठुरे, साईखेडा, भेंडाळी या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघू शकता की हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे. निमगाव, सिन्नर या ठिकाणी सुद्धा पडणार आहे. देवगाव, विंचूर, लासलगाव, त्याचबरोबर हिरापूर, परसूल, चांदवड या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण ते हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर तुम्ही अजूनही बघू शकता धोडंबे. तर अशा ठिकाणी आपण बघितलंय. तशातच आपण नांदूर, शिंगोटे, मुसळगाव, कणकोरी, दापूर, पुन्हा वावी, शहाजापूर हे नाशिक भागातील जो काही भाग आहे या ठिकाणी आपण बघू शकतो तर हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे. त्याचबरोबर येवला मध्ये सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचाच पाऊस पडणार आहे. कुसमडी, नगर, सूल, अंकई, मनमाड. तर अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर लासलगाव, अजून जर बघितलं तर पिंपळगाव बसवंतला सुद्धा ढगाळ वातावरण राहू शकतं आणि हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पिंपळगाव या ठिकाणी सुद्धा पडू शकतो. सिन्नरला सुद्धा पडू शकतो. त्याचबरोबर संगमनेर या भागामध्ये सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत अहिल्यानगर. ठीक आहे. आता अहिल्यानगर मधील आपण भाग बघणार आहोत. राऊरी, गोंडेगाव, श्रामपूर, लोणी या भागांमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहणार आहे आणि झाल्यास थोडासा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो. त्याचबरोबर देवळी, कोपरगाव या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघू शकता. गंगापूर छत्रपती संभाजीनगर मध्ये आलं. त्याचबरोबर घोडेगाव, राहुरी. तर आपण बघूया अहिल्यानगर मधील सुद्धा इतर कोणत्या कोणत्या भागांमध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळतोय. तर शिंदी, धनगरवाडी, कोसपुरी, त्याचबरोबर उंब्रे, सोनई या ठिकाणी सुद्धा पाऊस आहे. पण तो कसा ढगाळ वातावरण ते हलक्याशा मध्यम स्वरूपाचा. देवळाली, प्रवरा या ठिकाणी सुद्धा पाऊस कमी प्रमाणातच आहे. पाऊस काय एवढा दिसत नाहीये. श्रीरामपूर, ब्राह्मणगाव या ठिकाणी सुद्धा आपण बघितलंय तर पाऊस हा कमी प्रमाणातच आपल्याला बघायला मिळतोय. तशाच जर बघितलं तर पावसाचं वातावरण हे बऱ्यापैकी म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी कोरडं वातावरण हे बघायला मिळतं. त्याचबरोबर आपण बघूया बीड, बार्शी, जालना या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघू शकता. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा जर तुम्ही बघितलं तर छत्रपती संभाजीनगर मध्ये ओहर,
या ठिकाणी बघू शकता तुम्ही. तर इथे पाचोंदा, सेलूड, तर इथे या भागामध्ये सुद्धा पाऊस हा बऱ्यापैकी आपल्याला कमी बघायला मिळतोय. तर अशा प्रकारे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय. तर आता पुणे या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघू शकता 2.5 mm पर्यंत पाऊस या पुण्यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. तर तो हलकाशा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, जास्त काही पाऊस पडू शकत नाही. त्यात तुम्ही बघू शकता चाकण, पडल, मंचर, आळेफाटा, जुन्नर, आंबी, तर असं तुम्ही बघू शकता की पुण्याचा जो हा भाग आहे सासवड, महाबळेश्वर, वाई, जेजुरी, सासवड मध्ये आलो आपण, पुन्हा दौंड, शिरूर, तर हा जो पुण्याचा भाग आहे तर हा पुण्याचा भाग आपण बघितल्यानंतर आपल्याला तर कळतंय की इथे या भागामध्ये एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाऊस हा बघायला मिळतोय. तर मित्रांनो आपण बघितलंय की अशा प्रकारे आपल्याला पाऊस बघायला मिळतोय की कुठे आणि कसा. उद्या शुक्रवारी 5 जून 4 वाजेनंतरचा हा पाऊस आहे. त्याचबरोबर जर आपण 5 ते 6 वाजेपर्यंत जर बघितलं तरी पण पुण्यामध्ये किंवा पुणे पिंपरी चिंचवड या ठिकाणी सुद्धा जर आपण बघितलं, चाकणमध्ये सुद्धा जर बघितलं तर तशाच प्रकारे आपल्याला बघायला मिळते. खेड, मनसर, हनुमानवाडी, तर या ठिकाणी सुद्धा बऱ्यापैकी कमी प्रमाणामध्ये आहे. त्याचबरोबर अजून जर बघायचं ठरलं तर आपला नाशिक जिल्हा जो आहे तर नाशिक जिल्ह्यामधील त्र्यंबक या ठिकाणी सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. घोटी या ठिकाणी सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. सिन्नर, निफाड, चांदवड, मनमाड या ठिकाणी सुद्धा म्हणजे 4 वाजेपासून तर 6 वाजेपर्यंत नाशिक जिल्ह्यात, अहिल्यानगर जिल्हा या ठिकाणी पावसाचं वातावरण जास्त प्रमाणामध्ये नाहीये. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या भागातून माझे व्हिडिओ बघतायत हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.